मित्रांनो, तुम्हाला कडुलिंब सगळ्यांनाच माहिती असेल. तो आपल्याला कडू वाटतो, म्हणजे तो कडू असतोच. पण बऱ्याच वेळा तरी सुद्धा आपलं तो समोर आला आपल्या कडुलिंबाचा पाला म्हणा, कडुलिंब म्हणा, की आपण तोंड वाकडं करून टाकतो. पण विचार करा मित्रांनो, जर कडूपणापासून आपण दूर पळत असू आणि तेच जर आपल्या शरीरासाठी योग्य किंवा जास्त फायदेशीर ठरत असलं तर चुकी आपली. आपल्या आयुष्यात सुद्धा अशाच गोष्टी होतात. आपल्या आयुष्यात काय होतं, काही माणसं अशी असतात जे आपल्याला कडुलिंब वाटतात, कडुलिंबासारखी आहेत असं वाटतं. म्हणजे ते आपल्याला कडू बोलतात, कडू वागतात आपल्याशी. ते आपल्यासाठी असं वाटतं की ते कडू आहेत, पण ते कडू नाही. आपल्याला नीट समजावून सांगत असतात, काही गोष्टी चांगल्या सांगत असतात, आपल्या चांगल्यासाठी सांगत असतात, आपलं भविष्य घडवण्यासाठी चांगले सांगत असतात. पण तेच आपल्याला त्यांची टीका म्हणायला लागते, तेच त्यांची शिस्त त्रासदायक वाटते, किंवा त्यांनी सांगितलेली प्रत्येक चांगली गोष्ट ते आपल्याला कडूच वाटते. पण विचार करा मित्रांनो, ह्या यशाच्या वाटेवर जिथं आपण चालतोय त्या माणसांना टाळतो का आपण? कारण ती आपल्याला कडू वाटत असते. पण तीच कडू वाटणारी माणसं आपल्या यशाच्या वाटेवर स्वतःचा सर्वात मोठा हात देत असतात आणि सर्वात मोठं कारण देखील ठरतात. कारण एक सांगतो मित्रांनो, कारण एक असं आहे की गोड बोलणारी क्षणभर आनंद देतात. जी माणसं गोड बोलतात ना, ती क्षणभर आनंद देतात. पण जे खरंच कडू वागतेत, कडू वाटतेत, कडू बोलतेत, कडू सांगतेत, त्या कडू सत्य सांगणारी जी माणसं आहेत तीच आपलं आयुष्य घडवत असते. जरा विचार तुमच्या मनालाही पटला असेल तर सगळ्यांना ही व्हिडिओ पाठवा, सगळ्यांशी शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, सेव्ह करून नक्की हा व्हिडिओ ठेवा. जेव्हा पण कोण कडू बोलेल तेव्हा ही व्हिडिओ आठवली पाहिजे. बघता क्षणी कळलं पाहिजे की हा आपल्याला हातभार लावणारे पुढे जायला. मला इंस्टाग्राम हँडल वरती, फेसबुक आयडी वरती मला फॉलो नक्की करा. मला या कमेंट मध्ये सांगा अशी लोक तुमच्या सुद्धा सोबत आहेत का. आणि दुसरी गोष्ट, माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. नमस्कार.